संपूर्ण महाराष्ट्रभर आज अजितदादांची शासकीय जयंती आज साजरी होते. आपल्याही तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी विठ्ठल लॉन्समध्ये ती जयंती आज तिथं कार्यक्रम शिबिराच्या रूपानं केलेला आहे. परंतु तालुक्यातील कार्यकर्त्यांचे मनोगत अभिवादन त्यांना करता यावं खरं म्हणून आज इथं जयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आमचे मित्र भाऊ पाटीलजी नवले, कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे किसान सभेचे सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब, आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अर्थकाम बांधकाम समिती सभापती कैलासराव, पर्वतरावजी नाईकपाडी, प्रकाशराव मालुंजकर, मारुतीजी मेंगाळ, अशोकराव देशमुख, बाळासाहेब ताजने, सयाजीराव पोखरकर, रोहिदासजी भोर, सुशांत गजे, भानुदासजी तिकांडे, अशोकरावजी आरोटे, संदीप शेटे, प्रकाश नाईकपाडी, नितीन चासकर, विठ्ठलराव कुमकर, श्रीयुत आपल्या कारखान्याचे कापडणी साहेब, ब्राह्मणवाड्याचे भारत आरोटे, सचिन आपल्या मार्केट कमिटीचे सदस्य सचिन आरोटे, श्रीयुत कुमकर, अनेक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते या जयंतीसाठी उपस्थित आहेत. आमचे हरिभाई तांबोळी, खूप कार्यकर्ते आहेत. बेलापूरची, आमची ब्राह्मणवाड्याची, सगळ्याच परिसरातून आलेली दामणगाव पाटची सर्व दादांवर प्रेम करणारी सर्व कार्यकर्ते, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे खूप दिवसाचे अध्यक्ष, आता जरी ते भाजपचे असले तरी खूप काम ह्या राष्ट्रवादीचे यांनी केले, ते आमचे श्रीयुत आभाळे, सर्व बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या भगिनी, पत्रकार मित्रांनो. खरं म्हणजे आज जयंती, अभिवादन जयंतीचं दादांच्या करताना खूप दुःख, हा काही आनंदाचा सोहळा नाही. परंतु आज 22 तारखेला 22 जुलैला आम्ही दादांचं वाढदिवस साजरा करायचं, प्रत्येक 22 जुलैला. आणि आज 22 जुलैला जयंती, अभिवादन जयंतीचा सोहळा, जयंतीचा कार्यक्रम आज आम्ही इथं करण्याचं ते दुःख सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना होतं. खरं म्हणजे चव्हाण साहेब, यशवंतरावजी चव्हाण साहेब, त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब, आणि आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो ते अजितदादा पवार साहेब. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या ग्रामीण भागातल्या शेतकरी असो, कामगार असो, कारखानदारी असो, दूध संघ असो, सगळ्याच क्षेत्रामध्ये खरं म्हणजे आमच्या शेतकऱ्याला उभं करण्याचं काम ह्या ज्या विभूतीने केलं, महान विभूतीने, त्यामध्ये पवार साहेबांनंतर आणि चव्हाण साहेबांनंतर दादांचं नाव प्रामुख्याने ह्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. सहकारी साखर कारखानदारी, दूध संघ असेल, पतसंस्था असतील, सर्वच क्षेत्र, बाकीचं तर सगळ्या आरोग्याच्या सुविधा असतील, धरणांची कामं असतील, जे काही महाराष्ट्रातल्या शेतकरी माणसाला उभं करण्याचं जे काम महाराष्ट्रामध्ये जे उभं केलं असेल, ते खरं म्हणजे प्रामुख्याने ह्या तिन्ही नेत्यांनी उभं केले. पण त्यातही अजितदादांची जी काम करण्याची पद्धत होती, अजितदादांचा जो काही वकूफ होता स्पष्टपणानं, तो महाराष्ट्रामध्ये मी सुद्धा गेली 50 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना हे सर्व मी जवळून पाहिलेले. 78 पासून तर पवार साहेबांबरोबर आम्ही सगळीच मंडळी या तालुक्यातली 78 पासून होतो. आणि त्यानंतर दादांनी सूत्र हातात घेतल्यानंतर दादांच्या बरोबरीनं पवार साहेबांबरोबर होतो, तरी दादाच सगळी कामं करत होते वर या. आणि म्हणून खूप कामं ह्या तालुक्यातला तर एक किती मोठा ग्रंथ होईल यशवंतराव, तरी तो संपणार नाही, एवढं काम ह्या तालुक्याच्या दृष्टीनं खरं म्हणजे दादांनी केलेलं आहे. निळवंड्याचं काम, निळवंड्याचं पूर्णत्वाला त्यांचं पुनर्वसन,
आबाळे साहेबांना आम्ही किती वेळा पिचड साहेबांच्या समोर मिटिंगा दादा म्हणायचे विनोदाने, पिचड साहेब आता किती दिवस संपणार आहे का नाही काम, इतके प्रचंड काम, निळवंड्याच्या पुनर्वसनाचं काम, निळवंडे पूर्ण करण्याचं काम, आपलं या पिंपळगाव धरणाचं काम, अरे किती प्रयत्न करून आम्ही या पिंपळगाव धरणाचं काम केलं. त्या प्रचंड मागणी आमच्या परिसरातली, कोथरूड परिसरातील, या मुळा परिसरातील जनतेची होती. आपण आंबीचीच मागणी करत होतो, खूप मोठं 2 TMCचं धरण झालं पाहिजे, परंतु अभयारण्यामुळं ते होऊ शकलं नाही. परंतु 20 गावांना असं एक वरदान ठरणारं पिंपळगाव खांडची निर्मिती. नंतरच्या काळामध्ये महायुतीमध्ये, NDAमध्ये दादा आम्ही सगळे गेल्यानंतर ह्या तालुक्यामध्ये तर प्रचंड काम दादांच्या नेतृत्वाखाली, प्रत्येक तालुक्यातला जो आमदार दादांच्या बरोबर दादांच्या साथीनं गेला त्याला इतकं भरभरून काम ह्या तालुक्यामध्ये आदरणीय आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 2700 ते 3000 कोटीची कामं ह्या तालुक्यामध्ये दिली. पर्वतनं सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, कारखाना रोड असेल, आपलं स्टँड असेल, आपलं बाजारतळ असेल, किती कामं, अरे हजारो कोटीची कामं, रस्त्यांचं तुमचं काँक्रिटीकरणाची कामं असतील, अनेक रस्त्यांची कामं असतील, दवाखान्यांची कामं असतील, मागेल त्याला पैसा देणं अर्थ खातं आपल्याकडं होतं. आणि म्हणून दादांना खूप काम ह्या महाराष्ट्रातलं, ह्या तालुक्यातलं करतात. खरं म्हणजे अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निर्मिती 92ला शरदचंद्र पवार साहेबने केली. आणि त्यावेळेचा सुरुवातीचा काळ थोडा वेगळा होता, आम्हाला काही अनुदान, काही शासकीय मिळत होते आणि म्हणून तो झाला. परंतु अडचणीच्या काळामध्ये दादानी खूप मदत अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केली. आणि म्हणून खरं म्हणजे किती आठवणी सांगितल्या दादांच्या कामाचं. आम्ही तर वसंतरावने सांगितलं त्यांचं काम किती वाजता सुरू व्हायचं. मला एक वसंतराव एक आठवतं आहे किशन, आमची यशोमंदिर संस्था मुंबईची, आपल्या ब्राह्मणवाडीची यशोमंदिर संस्था, तिची एक काहीतरी थोडी अडचण आली होती आणि ही सगळं संचालक मंडळ माझ्याकडे आलं होतं. दादांची वेळ, काही अडचणी त्यांना सांगायच्या होत्या. तुम्हाला सांगतो वसंतराव 5:30 वाजता पुण्याच्या त्या रेस्ट हाऊसला, सर्किट हाऊसला 5:30 वाजता ब्राह्मणवाड्याचं आमचे यशोमंदिरची मंडळी आणि आम्ही, म्हणजे अंधारच होता. अशी काम करण्याची पद्धती, असा काम करणारा नेता ह्या महाराष्ट्रामध्ये परत होणे नाही. भाऊ पाटलांना सांगितलं ते खरं आहे. अनेक लोक असे आहेत ज्यांचा काही संबंध आला नाही दादांचा, त्यांच्याकडून काही दादांचं काही देणं घेणं नव्हतं. पण एक कर्तव्यपार नेता, बोलेल तसं वागणारा, बोलेल ते काम करणारा, ही जी काही प्रतिमा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेली होती, तो माणूस खरं म्हणजे दादांच्या निंदानं हळाहळा रडला. किती दिवस रडत होती महाराष्ट्रातली सगळी. आम्ही तर 8-15 दिवस, मी 3-4 दिवसांनी बारामतीला गेलतो. स्मशान शांतता त्या सगळ्या बारामती तालुक्यामध्ये. इतका प्रचंड दुःख बारामतीच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला झालेलं होतं. आणि म्हणून खरं म्हणजे आजची जयंती करतानाचं दुःख सगळ्या महाराष्ट्रातल्या परंतु तरीसुद्धा अभिनंदन केलं सगळ्या मंडळींनी, महाराष्ट्र सरकारचं सुद्धा, की ह्या आमच्या मोठ्या नेत्याचं, आमच्या लोकनेत्याची जयंती, शासकीय जयंती म्हणून त्यांनी जी याच्यामध्ये त्याचा निर्णय घेतला, तो अत्यंत खरं म्हणजे अभिनंदन करण्यासारखा तो निर्णय. ती जयंती आज साजरी होत आहे. आज प्रत्येक तालुक्यामध्ये त्याच्या शिबिराच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची, काही लोकांची मनोगत व्यक्त करून घेणं, त्यांच्या कामाच्या अडचणी समजून घेण्यासाठी आज त्यांनी आपल्या याच्यामध्ये कार्यक्रम, मला वाटतं विठ्ठल लॉन्समध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि म्हणून आमदार साहेब तिकडे आहेत. परंतु या कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांना आपल्याला अभिवादन करण्यासाठी एक छोटंसं व्यासपीठ आम्ही सकाळी पतसंस्थेत केलं आणि ते जिल्हा बँकेतून सगळ्या मंडळींना एवढं आमंत्रण देता आलं. बरेचशा मोठ्या संख्येने आपण सगळेजण आलात. आणि म्हणून खरं म्हणजे दादांचं खूप स्वप्न ह्या महाराष्ट्राच्या संदर्भातलं होतं, खूप स्वप्न. परंतु ती सगळी स्वप्नच राहतात की काय, कारण आज दादांसारखा एक खंबीर नेता, ही सगळी महाराष्ट्रातली सहकारी चळवळ, ह्या चळवळीला आधार आज तरी
कोणी त्याच्यात राहिलेलं नाही. आणि म्हणून सगळी आम्ही साखर संघाची मिटिंग होती मागच्या आठवड्यामध्ये, सगळे महाराष्ट्रातले कारखान्याचे चेअरमन आले होते आणि सगळी मंडळी हीच दुःख व्यक्त करत होती, अगदी जयंत पाटला साहेबांपासून तर सगळी मंडळी. कारण आज हे प्रामुख्यानं मांडणारं व्यासपीठ, खंबीरपणे मांडणारं मग ती अमितभाई शहासाहेब असतील, यांच्याकडे सुद्धा आता अनेक वेळा गेले, कारखान्यांचे प्रश्न, सहकारी चळवळीचे प्रश्न त्यांना समजावून सांगितले. आणि म्हणून आज ते मिटिंगाला होऊन त्याला अडचणी सोडवण्याचं कामसुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार करते. परंतु त्याचा पाठपुरावा किंवा त्याला खंबीरपणानं काही सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन जाऊन ते काम करण्याची आज उणीव खरं म्हणजे त्यांची भासते सगळीकडं. परंतु अकोले तालुक्यासारखा एक अडचणीचा तालुका, एक आदिवासी तालुका, आणि म्हणून ह्या तालुक्यावर जेवढं बारामतीवर दादांनी प्रेम केलं तेवढं प्रेम अकोलेकरांवर केलं. अगदी 78 पासून पवारसाहेबांनी केलं, दादांनी केलं, पिचड साहेबांचा कार्यक्रम असेल, यानंतर आज लामटे साहेब आपले आमदार असतील, सगळ्यांना भरभरून ह्या सगळ्या मंडळींनी पवार कुटुंबियांनी खूप मदत, भक्कम पाठिंबा दिल्यामुळं आज अकोले तालुक्यातलं जे काही परिवर्तन दिसतंय ते परिवर्तन ह्या दादांमुळं, पवारसाहेबांमुळं, या पवार कुटुंबियांमुळं सुद्धा खरं म्हणजे हे झालेलं आहे. आणि म्हणून आज हे त्यांना त्यांची जयंती आज इथं अभिवादन करताना प्रत्येक माणसाला जे दुःखात आपलं हे जयंती साजरी होते, जयंती करतो आहोत, ती पहिली जयंती दुःखाची जयंती 5.5 महिनेच झाले दादांना जाऊन. आणि म्हणून आज खरं म्हणजे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा दिवस, ती जयंती आज आपण इथं करतो आहोत, अभिवादन करतो आहोत. हे दुःख आज सगळ्या महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून आपण सगळे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आलात, आपल्या प्रत्येकाचा स्पर्श दादांशी झालेला आहे. माझा तर मला खूप मोठा सहवास दादांचा मिळाला. 10 वर्ष महानंदावर काम करण्याची मला संधी मिळाली. त्या काळामध्ये पिंपळगाव खाणची सातत्यानं पाठपुरावा करण्याला, महानंदाच्या मिटिंगला गेल्यानंतर दादांना त्याची आठवण करून देणं, बाकीच्या कारखान्याच्या कामाची आठवण करून देणं, हे सगळं काम अतिशय जवळून त्यांनी जी संधी मला दिली, जिल्हा बँकेसारखे 6 वर्ष चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दादांनी दिली. अशी अनेक महाराष्ट्रातल्या कोणत्याही कारखान्याच्या इलेक्शनला ते जात नाहीत, परंतु अगस्ती कारखाना टिकला पाहिजे, एक अडचणीचा कारखाना. आणि म्हणून सातत्यानं खूप मदत दादांनी आपल्या सगळ्या तालुक्याला, आपल्या सगळ्यांनी केली. व्यक्तिगत माझ्यावर तर प्रेम होतं, पण असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावर खूप जीवापाड प्रेम दादांनी केलं. आजही सुनेत्राताई त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतायत. अनेक वेळा त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला. कारखान्याच्या सुरुवातीचं जे काही आम्हाला एक 7 कोटीचा आमचा प्रस्ताव अडकला होता, ताईंनी फोन करून जॉईंट रजिस्टरला न्या सांगून ते ताबडतोब 3ऱ्या दिवशी मंजूर करून. आणि म्हणून ही प्रक्रिया सातत्यानं चालू राहील. परंतु दादांसारखा लोकनेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा होणं नाही. आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या वतीनं, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी दादांना विनम्र भावपूर्ण अभिवादन करतो, आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर.
आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.